त्यांनीच भाजपच्याच कार्यालयाच्या समोर आंदोलन केलं आणि त्या निमित्त ठरले काँग्रेसच्या माजी आमदारांचा भाजपमध्ये होणारा संभाव्य प्रवेश. आपण कशा पद्धतीने बघताय सगळं? तर आपण जर बघितलं तर जे पेरलं ते उगवण्याची खऱ्या अर्थाने वेळ भाजपच्या कार्यकर्त्यावर आलेली आहे. ज्या पद्धतीनं अति हव्यासूपणा आणि इनकमिंग करण्याचं प्रमाण ज्या पद्धतीनं भाजपमध्ये वाढतंय, आज त्याचंच फळ त्यांच्या कार्यकर्त्यांना भोगायची पाळी आलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे आपण जर बघितलं तर याच्यामध्ये काँग्रेस हे निमित्त मात्र नाही. मूळचे जे निष्ठावंत भाजप आहे त्यांच्यावर गेल्या अनेक वर्षापासून अन्याय होतोय आणि कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला सत्ता आल्यावर लाभ मिळेल, त्या कार्यकर्त्याला संधी मिळेल अशी प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते. परंतु ज्या पद्धतीनं यांच्या पक्षामध्ये इनकमिंग रोजच्या रोज चालू आहे, आज त्यांच्या पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कुचंबणा होतीये आणि जे पेरलंय ते उगवण्याची वेळ, दुर्दैवी वेळ त्यांच्या कार्यकर्त्यावर आलेली आहे. त्यामुळे हे त्यांचं आंदोलन त्यांच्याच पक्षाविरुद्ध आहे. त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष असतील, त्यांच्या पक्षाचे सर्व शीर्ष नेतृत्व असेल, आता कुठेतरी निश्चितपणे असल्या दिवाळीच्या सणामध्ये त्यांचे कार्यकर्ते आंदोलन करतायत. त्यामुळे आता कुठेतरी चिंतन करण्याची वेळ आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या अध्यक्षांना माझी विनंती आहे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आपली आहे, त्या प्रबोधिनीमध्ये आता खऱ्या अर्थानं आपण चिंतन शिबिर घेतलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, कार्यकर्त्यांना मजबूत आपण मानसिक स्थैर्य देण्यासाठी एक चिंतन शिबिर आपण या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे. माझ्या समितीचे जाऊ होते त्यांच्यावरती कलंकित नेते, भ्रष्टाचारी नेते असा आरोप होतो आणि भाजपचे हे कार्यकर्ते काँग्रेसचे नेते अशा पद्धतीने धरायचा. आपण जर बघितलं तर निश्चितपणे बघा, एक लक्षात घ्या, आज ते त्यांच्या वरिष्ठांच्या, भाजपाच्या वरिष्ठांच्या नेतृत्वामध्ये माने साहेब असल्याचं आपण चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या माध्यमातून बघितल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या नेतृत्वाला जर ते काय त्यांचे नेतृत्व जर त्यांना स्वीकारत असतील तर खऱ्या अर्थानं ही अडचण त्या कार्यकर्त्याची आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर कार्यकर्त्यांच्या जीवावर सगळेच पक्ष उभारलेले असतात, कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती सगळे नेते उभारलेले असतात आणि ज्या कार्यकर्त्यावर अन्याय होतो, जो अनेक वर्ष सतरंजी उचलण्याचं काम करतो, सत्ता आल्यावर त्याला काहीतरी संधी मिळेल अशी माफक अपेक्षा असते. परंतु सत्तेत येऊन सुद्धा त्या कार्यकर्त्याला पुन्हा पुन्हा सतरंजी उचलावं लागत असेल तर कार्यकर्ते रडणारच ना, कार्यकर्ते ओरडणारच, ती कोणत्याही पक्षाची असू द्या. त्यामुळे निश्चितपणे आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं त्या कार्यकर्त्यावर अन्यायाची भावना आहे आणि आता कुठेतरी भारतीय जनता पार्टीवर आत्मचिंतनाची वेळ आलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे तो एकच प्रवेश आपण गृहीत धरता कामा नये, त्याच्यासोबत 4-5 प्रवेश आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीनं भाजपमध्ये इनकमिंग चालू आहे, सोलापूर सगळं अनेक महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये हे सगळे इनकमिंग बघतात तर स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांची अस्वस्थता वाढत आहे. त्यामुळे निश्चितपणे काँग्रेसवर याचा काही परिणाम होणार नाही. कारण आम्ही एक लक्षात घ्या, काँग्रेस हा नवनवे कार्यकर्ते घडवणारा पक्ष आहे आणि 125 वर्षापासून हा पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. मात्र दिलीप माने हे काँग्रेसचे माझे आमदार आहेत, अद्याप ते तुमच्याच पक्षात आहेत आणि तुमच्याच नेत्याला कलंकित असल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय. एवढे दिवस तुम्ही असे कलंकित नेते कसं काय पक्षात ठेवून घेतले? एक लक्षात घ्या, भाजपाचे आपण अजित पवारांवर 70,000 कोटीचा भारतीय जनता पार्टीने आरोप केला होता, त्यांना तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये धुवून घेतलं ना. असे अनेक मला नेते सांगता येतील. तुम्ही नितेश राणे साहेबांवर आरोप केले, तुम्ही त्यांना पक्षात घेतले. विखे पाटलावर आरोप केले, तुम्ही त्यांना पक्षात घेतले. मला हजारो नावं सांगता येतील. त्यामुळे भाजपचं एक आहे, त्यांच्यामध्ये गेलं म्हणजे पवित्र झालं आणि त्यांच्यामध्ये नसलं की तो कलंकित आहे. त्यामुळे निश्चितपणे भाजपाचं धोरण आपण नेहमीच बघतोय, त्यांच्यापाशी जो जातो तो वॉशिंग मशीन मध्ये धुवून जातो आणि तो स्वच्छ होतो. जो त्यांच्या जवळ जात नाही तो कलंकित आहे. उद्या निश्चितपणे ते माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा भ्रष्टाचारीपणाला मागे पुढे बघणार नाही. त्यामुळे निश्चितपणे भाजपाचं धोरण हे चुकीचं धोरण आहे. भाजपाचं धोरण हे चांगल्या माणसावर नेहमी अन्याय करण्याचं धोरण आहे. भाजपाचं धोरण हे जसं विरोधी पक्षाच्या लोकांना टार्गेट करण्याचं धोरण आहे, तसं स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा अन्याय करण्याचं धोरण आहे. त्यामुळे आज आंदोलन चालू आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी दिलीप मानेंवर केलेला आरोप निराधार आहे असं म्हणता येईल? निश्चितपणे बघा, हा प्रश्न तुम्ही त्यांच्या शीर्ष नेतृत्वाला विचारणं अतिशय गरजेचं आहे. त्यांचे नेतृत्व, त्यांचे नेते याच्यावर बोलणं हे अतिशय उचित राहील. परंतु आपण जर बघितलं, आजचं आंदोलन बघितलं तर भाजपाच्या नेतृत्वानं रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये शिबिर घ्यावं, कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवावं, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे.